प्रिफरन्सेस दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीच्या जनरेट किती वेळा करायचे आहेत आणि लॉक किती वेळा करायचे आहेत. मित्रांनो, या संदर्भात ऑलरेडी नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की प्रिफरन्सेस हे तुम्ही 3 वेळा फक्त तुम्हाला लॉक करता येणार आहे. तर जनरेटचं काय? तर मित्रांनो, जनरेट तुम्ही कितीही वेळा प्रिफरन्सेस करू शकता. कारण काय आहे की काही काही ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बदल सुद्धा होत आहे. म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट वेगळ्या फॉर्मॅट, जसं स्वामी विवेकानंद जी संस्था आहे कोल्हापूरची, त्याच्या बाबतीचा इश्यू आता म्हणजे झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप आपल्या चॅनलची लिंक आहे, ते नक्की जॉईन करा. तिथे मी तो मेन्शन केलेला आहे. त्यामुळे आता काय झालं की त्यांनी प्रिफरन्सेस मात्र दिले, परंतु ते आता जाहिरात आहे ती अपलोड केलेली, डबल आता टॅब उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ती जाहिरात आता चेंज होणार नाही, परंतु एलिजिबल कॅन्डिडेटला प्रिफरन्सेस येतील. त्यामुळे प्रिफरन्स तुम्ही कितीही वेळा जनरेट करू शकता, परंतु लॉक फक्त तुम्हाला 3 वेळा करता येणार आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रिफरन्सेस पाहता तेव्हा ती ॲडव्हर्टिजमेंट सुद्धा पहा. झिपमध्ये फाईल आहे आणि ॲडव्हर्टिजमेंट पाहत असताना तुमचा तो UDIS नंबर आहे याच्यावरती जो मेन्शन केलेला आहे, एखाद्या संस्थेचा नंबर, तो आणि ती झिप फाईलमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला जो प्रिफरन्सेस आलेला आहे तो देत असताना तुम्ही पहिल्यांदा पहा की तिथे नक्की त्या कॅटेगरीची जागा आहे का, की त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीची जागा जरी असली तर ती महिलांसाठी आहे की पुरुषांसाठी आहे की जनरलसाठी आहे, हे सुद्धा पहा. कारण ऑटोमॅटिक जनरेट प्रिफरन्सेस आहेत, सगळ्यांना आलेले आहेत आणि तुम्हाला म्हणजे जी पॉसिबिलिटी आहे त्याच्यानुसार प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहाल आणि नंतरच तुम्ही पुढची प्रोसेस करा. कारण आपण असं पाहतोय की सध्या जे काही प्रिफरन्सेस तुम्हाला आलेले आहेत ते तुम्ही जेव्हा लॉक करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा जनरेट करा, माझी सर्वांना विनंती आहे. आणि जे कोणी सेकंड फेजमध्ये असतील त्यांच्यापर्यंत युजफुल इन्फॉर्मेशन पोहोचवा. कारण काय आहे की चेंजेस होतात आहे याच्यामध्ये, आजही याच्यामध्ये चेंजेस होतात आहे, जाहिरातीमध्ये बदल होतात आहे. त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की लॉक करण्यापूर्वी पुन्हा एकदा जनरेट करा, अजून एकदा जाहिरातीमध्ये व्यवस्थित पहा, कॅटेगरी काय आहे, विषय कोणता आहे, त्याच्यासाठी आहे का, आणि त्याच्यानुसार तुम्ही 1, 2, 3, 4 असे प्रिफरन्स द्या. हे करत असताना म्हणजे एकदम प्रिकॉशन घेऊन तुम्हाला करायचं आहे. 2 तारखेपर्यंत आपल्याला जरी मुदत असली तरी सुद्धा त्याच्यावरती R&D तुम्हाला करता आली पाहिजे. कारण मेरिट काही फारसं खाली येणार नाहीये, तरी सुद्धा इंटरव्ह्यू राऊंडपर्यंत तुम्हाला संधी मिळावी असं ज्या उमेदवाराला वाटत असेल त्यांनी तर मात्र ही काळजी घेतलीच पाहिजे की 10 वेळा जाहिरात पहा, 10 वेळा तुमचा प्रिफरन्सचा नंबर पहा आणि त्याच्यानंतर अप्लाय करा. कारण चुकीचे प्रिफरन्स कोणीही देऊ नका. या संदर्भात चॅनलवरती शॉर्ट्स टाकलेले आहेत, ते सुद्धा पाहून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी स्टे कनेक्टेड.